इराण अमेरिका युद्धाचा सर्वाधिक परिणाम झालेला आहे तो हॉटेल व्यावसायिकांवर। मी सध्या नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरात आहे आणि या ठिकाणी असलेलं सायंतारा उपवासाचं जे हॉटेल आहे ते कदाचित एकही नाशिककर असा नसेल ज्याला ते माहिती नाही आहे। उपवासाचा पदार्थ मिळण्याचं सगळ्यात हक्काचं ठिकाण नाशिककरांचं म्हणजे सायंतारा हॉटेल। उपास असला की नाशिककरांचे पावलं आपोआप वळतात ते या हॉटेलकडे। मात्र सध्या या हॉटेलच्या बाहेर हा जो फलक लागलेला आहे तो नाशिकमध्ये ज्या लोकांना या हॉटेलमध्ये येऊन नाश्ता करायचा असतो, उपवास ज्यांचा असतो त्यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक असा आहे। गॅस टंचाईमुळे आजचं दुकान बंद ठेवल्याचा फलक जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो 1969 पासून सुरू असलेलं हॉटेल जे आहे ते या ठिकाणी आज बंद ठेवावं लागतं आहे। अर्थात हॉटेल चालकांचं असं म्हणणं आहे की उद्या शनिवारचा उपवास असतो, परवा एकादशी आलेली आहे आणि त्याच्यामुळे हे 2 दिवसांचे उपवास ज्या लोकांचे असतील त्यांना उद्या आणि परवा उपवासाचे पदार्थ मिळावेत म्हणून या ठिकाणी हॉटेल बंद ठेवण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत। आता नेमकी काय परिस्थिती, हॉटेल आज बंद ठेवलं आहे, गॅसचा किती तुटवडा जाणवतो आहे? म्हणजे माझ्याकडे गॅसचा साधारण 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच पुरवठा आहे आणि साधारण 1.5 ते 2 सिलेंडर मला रोजचे लागतात। आज आडवार आहे त्याच्यामुळे म्हणजे इतके जे उपासचा दिवस नाही आहे, पण उद्याचा जो शनिवार आहे आणि रविवारी एकादशी आलेली आहे त्यामुळे नाशिककरांची गैरसोय होऊ नये, कारण आपल्या नाशिकमध्ये बरेचसे लोक उपवास करतात आणि उपवास म्हटलं का लोक बरेचसे आपल्या इथे येतात, त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मग ते आज दुकान बंद ठेवून त्याचा जो गॅसचा आहे म्हणजे तो उद्या आणि परवा मी तो ठेवण्याचा प्रयत्न करणार। उद्या आणि परवा म्हणजे उद्या शनिवारचा उपवास असतो काही लोकांचा, परवा एकादशी आहे, ही व्यवस्था तर झाली। मात्र सोमवारपासून पुढे काय? सोमवारपासून तसं आता जे गॅस एजन्सीवाले ते सांगतात आहे की 1-2 सिलेंडर आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देत जाऊ, पण ते असं कॉन्फिडंटली नाही सांगत आहे की देऊच। तर ते ठीक आहे, ते आपल्याला समजेल तर दिलं तर मग सोमवार मंगळवारी सुरू ठेवू, नाही तर मग परत जर गॅसच नसेल तर मग मी नाही चालू शकत ना। अनेक लोक असे आहेत की जे उपवासासाठी या ठिकाणी खास येत असतात। उपवास खूप लोक करतात, उद्या शनिवार आहे, परवा एकादशी आहे, अशा वेळेला जर हॉटेलच बंद असेल तर मोठी अडचण होऊ शकते। 100% नाशिककरांची मोठी अडचण होऊ शकते। आज मी रोज मिसळपाव खातो, आज म्हटलं चला वेगळा नाश्ता करू म्हणून साबुदाणा वडा खायला आलो, पण इथे आलो तर इथे तो बोर्ड वाचला आणि माझा हिरमोड झाला। असे माझ्यासारखे असंख्य आत्ता खूप महिला आल्या, शाळेतून आत्ता मुली आल्यात, त्या सुद्धा इथून निघून गेलेल्या आहेत का त्यांचा हिरमोड झाला। ते साबुदाणा वडा खायला आलेले होत्यात, परंतु आज तो बोर्ड वाचला सगळे नाराज झाले। हॉटेल व्यावसायिकांसाठी अत्यंत खरं तर असा हा संपूर्ण प्रवास आहे। आपण बघतोय की या ठिकाणी हॉटेल पूर्णपणे सध्या बंद करण्याची वेळ आलेली आहे। हॉटेलच्या बाहेर फलक लावण्यात आलेला आहे। गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शहरभर जाणवतोय। अवघे 2 दिवस पुरेल एवढा गॅस सध्या हॉटेलमध्ये शिल्लक आहे। उपवास उद्या आणि परवा नाशिककरांचा असल्याकारणाने उद्या आणि परवा जर हॉटेल सुरू ठेवायचं असेल तर आज बंद ठेवण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे आज हे हॉटेल बंद ठेवण्यात आलेलं आहे। अर्थात सोमवारनंतर पुन्हा एकदा काय परिस्थिती उद्भवेल हे सांगता येत नाही आहे आणि त्यामुळे सध्या या युद्धाचा थेट परिणाम जो आहे तो हॉटेल मालकांवर सर्वाधिक होत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।